नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता हा जो लेसन आहे तर याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचं व्यवस्थापन पाहायचं आहे. याच्या आधी आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटशी संबंधित अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याचा एक छोटासा मॅप आपल्याकडे आहे, जसं की इकोसिस्टीम, अ रिव्ह्यू, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. तर या काही गोष्टी आपल्याला या चॅप्टरमधून पाहायच्या आहेत. सो इकोसिस्टीम म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहेच. आधीच्या स्टँडर्ड्समध्ये आपण इकोसिस्टीम म्हणजे काय त्याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. सो या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत, त्याआधी आपण पाहूया. पहिलाच क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत. मग बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन्स असतात आणि हे जे इंटरॅक्शन्स असतात यापासूनच इकोसिस्टीम तयार होते. ओके. सो मग त्या पुढे प्रश्न आहे की विच आर इट्स डिफरंट कंपोनंट्स, बायोटिक कंपोनंट्स अँड एबायोटिक कंपोनंट्स. मग एबायोटिक म्हणजे काय? जसं की एअर आहे, सनलाईट आहे, वॉटर आहे, तर हे सगळे एबायोटिकमध्ये येणार. आणि बायोटिक म्हणजे काय? जे सगळे लिव्हिंग आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे बायोटिकमध्ये येणार. मग ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील आणि इतर सगळे ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर द टाईप्स ऑफ कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्सचे टाईप्स काय असतात? जसे की प्रायमरी कन्झ्युमर असतात, सेकंडरी कन्झ्युमर असतात, टर्शियरी कन्झ्युमर असतात, एपेक्स कन्झ्युमर असतात. तर हे सगळे कन्झ्युमरचे टाईप्स आहेत. व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. मग या सगळ्या कन्झ्युमर्सचं क्लासिफिकेशन करण्याचं क्रायटेरिया काय आहे? कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे आपण हे सगळे टाईप्स पाडू शकतो कन्झ्युमर्सचे? तर त्यासाठी आपण पाहिलं होतं की टॉपिक लेवल असते. ओके. जसं की पहिल्यांदा प्रायमरी कन्झ्युमर्स, त्याच्यावरती असतात पहिल्यांदा असतात प्रोड्युसर्सवरती प्रायमरी कन्झ्युमर्सवरती सेकंडरी कन्झ्युमर्स, मग टर्शरी कन्झ्युमर्स, मग एपेक्स कन्झ्युमर्स. तर अशा प्रकारे टॉपिक लेवल्स असतात आणि त्याच्या आधारे आपण कन्झ्युमर्सचे टाईप्स सांगू शकतो. त्यानंतर पुढे आहे व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन ट्रीज. पाण्यामध्ये असणारे किंवा पाण्यामध्ये जे पाणी जे आहे आणि बर्ड्स जे आहेत झाडावरचे त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असावं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाण्यामध्ये काय असतात किंवा लेकमध्ये जे वॉटर असतात त्याच्यामध्ये काय असतात, एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतात, फिश वगैरे असतात किंवा फ्रॉग्स असतात. ओके. आणि बर्ड्स. आता बर्ड्सचं जे म्हणजे बर्ड्सला काय भोजन म्हणून लागतं, तर जे पाण्यामध्ये असणारे काही फिश वगैरे आहेत. तुम्ही किंगफिशर पाहिलं असेल तर तो काय करतो, तो असा बर्ड आहे की जो पाण्यामध्ये जाऊन पाण्यामधले मासे वगैरे खातो. तर मग अशा प्रकारे बर्ड्स, झाडावरचे पक्षी आणि पाणी यांचं रिलेशनशिप आहे. कारण पाण्यामध्ये जे फ्रॉग्स किंवा फिशेस असतात तर ते कोणाचं अन्न असतं? ते झाडावर असणाऱ्या बर्ड्सचं अन्न असतं. ओके. मग याचाच अर्थ. आणि त्याचबरोबर बर्ड्सला पाणी पण प्यायला लागतं, मग ते लेकमध्ये जाऊनच पाणी पिणार. मग अशा प्रकारे बर्ड्सचा आणि लेकचा संबंध आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. फूड वेब आणि फूड चेनमध्ये काय डिफरन्स आहे? तुम्हाला माहिती आहे की फूड चेन एक लिनियर असते. म्हणजे जसं की या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की सनलाईट आहे, सनलाईटच्या आधारे जे या ठिकाणी ग्रास आहे तर ते आपलं जेवण तयार करतात. आता ग्रासला खाऊन कोण जगतं? ग्रासहॉफर जगतो. ग्रासहॉफरला बेडूक खातो, बेडूकला स्नेक खातं, स्नेकला इगल खातं. आणि इगल जेव्हा मरणार तर तेव्हा त्याच्या पूर्ण शरीराचं डिकम्पोजिशन कोण करतात? तर या ठिकाणी जे फंगस, बॅक्टेरिया वगैरे सगळे जे आहे त्याचं डिकम्पोजिशन करणार आहेत, म्हणजे या ठिकाणी डिकम्पोजर्स आहेत. ओके. तर अशा प्रकारे ही आहे फूड चेन. पण फूड वेब जी असते तर ती वेगळी असते. जसं की आता या ठिकाणी इथे फक्त असं एक लिनियर दाखवलेलं आहे ना, म्हणजे याला एक खाणं याला एक खाणं असं एक लिनियर आहे. पण फूड वेब खूप गुंतागुंतीची असते. फूड वेबमध्ये अजून स्मॉल इकोसिस्टीमचे चेन्स असतात. अजून अशा प्रकारच्या खूप साऱ्या चेन्स एकमेकांना जॉईंट असतात. जसं की आता या ठिकाणी इथे जो फ्रॉग आहे तर या फ्रॉगला स्नेक खाईल किंवा या फ्रॉगला एखादं बर्ड पण खाऊ शकतं. ओके. असं नाही की दरवेळेस स्नेकच खाणार, इथे एखादं बर्ड येईल. मग आता हे बर्ड जेव्हा बर्ड असेल तेव्हा ते मेल्यानंतर त्याचं परत डिकम्पोजिशन होईल किंवा त्याला एखादा दुसरा कुठला तरी प्राणी खाईल. ओके. त्याचबरोबर इथे आता हे जे आहे हे डायरेक्ट लायनच खाऊ शकतो. हे जे या ठिकाणी ग्रास आहे ते डायरेक्ट लायनच खाईल. मग ते लायन मेल्याने त्याचं डिकम्पोजिशन होईल. परत या ठिकाणी हे जे ग्रास आहे तर ते एखादं डिअर पण खाऊ शकतं. मग त्या डिअरला लायन खाणार, मग त्या लायनचं डिकम्पोजिशन होणार. अशा प्रकारे एकाच घटकावरती अनेक जण पण डिपेंड असू शकतात. मग त्या सगळ्यांचं मिळून एक
फूड वेब तयार होते, त्याच्यामध्ये खूप साऱ्या फूड चेन्स असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन पिक्चर. आता या ठिकाणी नेम्स आपल्याला लिहायचे आहेत की कुठले कुठले घटक या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर पहिला आहे या ठिकाणी सन. ओके, सनलाईट आहे. सनलाईटच्या आधारे काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स म्हणजे काय, हे ग्रास आहेत. मी ते पी लिहिते. त्याच्यानंतर हा आहे प्रायमरी कन्झ्युमर. ओके, हा आहे सेकंडरी कन्झ्युमर. आता या ठिकाणी याला आपण टर्शियरी कन्झ्युमर म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे हा ॲपेक्स कन्झ्युमर आहे. त्याच्यानंतर हा डिकम्पोजर आहे. ओके, तर अशा प्रकारे प्रत्येक घटकाला नावं द्यायची आहेत. व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट धिस पिक्चर इंटू फूड वेब. आता हे जे चित्र आहे हे जर आपल्याला फूड वेबमध्ये, म्हणजे आता हे फूड चेन आहे. ओके, फूड चेन आहे. आता जर ह्याला आपल्याला फूड वेबमध्ये करायचं असेल तर आपण काय करायचं हे मी आधी पण सांगितले, पुन्हा एकदा आपण बघूया. तर आता या ठिकाणी असं काय गरजेचं नाही आहे की हे जे ग्रास आहे ते दरवेळी ग्रास ऑफरच खाईल, डिअर पण खाऊ शकतो. ओके, सपोज की हे ग्रास जे आहे ते डिअरने खाल्लं, मग डिअरला परत कोण खाणार, डिअरला परत खाणार आहे लायन खाईल. ओके, मग लायन मेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होईल डिकम्पोजर्सच्या मार्फत. त्याचबरोबर आता या ठिकाणी ग्रास ऑफर आहे, ग्रास ऑफरला फ्रॉग खाईल, पण असं नाही की दरवेळी ग्रास ऑफरला फ्रॉगच खाईल. या ठिकाणी अजून कुठले तरी इन्सेक्ट्स असतील त्याला पण फ्रॉग खाऊ शकतो. त्याचबरोबर हा जो फ्रॉग आहे तो डायरेक्ट ईगल पण खाऊ शकतो किंवा एखादं बर्ड खाऊ शकतं, जो मोठा बर्ड असेल, आणि छोटासा जर फ्रॉग असेल तर ते बर्ड पण खाऊ शकतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी फूड चेन तयार होऊ शकतं, फूड वेब तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. इकोसिस्टीम इज फॉर्म बाय बायोटिक अँड एबॉयोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. मग बायोटिक आणि एबॉयोटिक फॅक्टर्समध्ये जे इंटरॅक्शन्स होत असतात तर त्याच्या आधारे इकोसिस्टीम तयार होत असते. मग इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीममध्ये प्रत्येक घटक हा खूप महत्त्वाचा आपला जो रोल आहे तो निभावत असतो. जसं की प्रोड्युसर्स आहेत, जर प्रोड्युसर्स नसतील तर ही वर्ल्ड राहील का, ही सृष्टी नाहीत का, नाही, कारण प्रोड्युसर्समार्फतच प्रत्येक कन्झ्युमरला अन्न मिळत असतं. सो प्रत्येकाचं महत्त्व खूप जास्त आहे. आता जर या ठिकाणी या फ्रॉग्सची संख्या जर खूप कमी झाली किंवा फ्रॉगच नष्ट झाले तर मग हे स्नेक्सची संख्या पण हळूहळू कमी होईल, कारण त्यांना खायला फ्रॉग्स नाही मिळणार. आणि हे जे ग्रास ऑफर आहे त्यांची संख्या वाढेल, कारण त्यांना फ्रॉग्स खायला राहिलेलेच नाही आहेत. ओके, तर अशा प्रकारे प्रत्येक घटकाचा जर समतोल ठेवायचा असेल, प्रत्येक प्राण्याचा जर समतोल ठेवायचा असेल तर त्यासाठी इकोसिस्टीम असणं खूप गरजेचे आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोण आहे, प्लांट्स, कारण प्लांट्सवरती सगळं आधारलेलं आहे. कारण प्लांट्सच असे आहेत जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, बाकी सगळे एकमेकांवरच डिपेंड असतात. प्लांट्स मात्र स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. त्याच्यानंतर आहेत हर्बिओरस लाईक डिअर. हर्बिओरस म्हणजे काय, जे हर्ब्स खातात, जे शाकाहारी आहेत. ओके, जसे की डिअर आहे, गोट्स आहेत, शीप, केटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा, हे सगळे शाकाहारी आहेत. फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स ऑल्सो इम्पॉर्टंट. मग हे जे आहेत ॲनिमल्स हे काय करतात, प्लांट्स खातात. डिअर प्लांट्स खातं, गोट्स प्लांट्स खातात, परत शीप पण प्लांट्सला खातं. मग जर हे सगळे हर्बिओरस नाही राहिले तर प्लांटची संख्या वाढेलच, पण त्याचबरोबर या सगळ्या ॲनिमल्सवरती म्हणजे डिअरवरती कोण डिपेंड असणार आहे तर लायन, कारण लायन डिअरला खाणार. गोटला कोण खातं, सपोज की आपण पकडूया की गोटला टायगर खातो. ओके, मग आता हे जर लोक नाही राहिले तर प्रोड्युसर्सची संख्या वाढेल, पण या लोकांची संख्या कमी होईल, कारण ह्यांना खायला जेवणच नाही मिळणार, मग त्याच्यामुळे हे नष्ट होऊ लागतील. ओके, सो त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांची पण आवश्यकता आहे. प्रिडॅटर्स लाईक लायन. प्रिडॅटर्स किंवा याला आपण ॲपेक्स कन्झ्युमर्स पण म्हणू शकतो. जसं की लायन आहे, टायगर आहे, विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिओरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. मग हे सगळे टायगर आणि लायन काय करतात, हे सगळे जे हर्बिओरस आहेत त्यांना खातात आणि त्याच्यामुळे यांचं पॉप्युलेशन जास्त नाही होत, कारण जर प्रिडॅटर्स किंवा ॲपेक्स कन्झ्युमर्स नसते तर ह्या लोकांची संख्या खूप वाढली असती आणि ह्यांची खूप कमी झाली असती. मग असं ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये, समतोल राहावा, यासाठी सगळेच इम्पॉर्टंट आहेत. So a question may arise in your mind that whether the caterpillars found in nature, organisms present in म्हणजेच dirty places, termites, insects present in dung are really useful. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की हे सगळे लोक तर इम्पॉर्टंट आहेत, मग काय ते जे किडे किंवा जे किडे कचऱ्यामध्ये वगैरे राहतात किंवा जे इन्सेक्ट्स कचऱ्यामध्ये वगैरे राहतात किंवा जे डर्टी प्लेसेसमध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते खरंच इम्पॉर्टंट आहेत का. तर हावेवर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट ऑल्दो दे आर डर्टी. जरी पण ते डर्टी असले तरी पण ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग दी एन्व्हायरमेंट. ते काय करतात, त्या डर्टवरती राहून ते डर्ट ते कन्झ्युम करतात, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट साफसुथरं राहायला मदत होते. इट मीन्स दॅट
अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. याचा अर्थ आपलं जे अस्तित्व आहे म्हणजे मानवाचं जे अस्तित्व आहे तर ते सगळं या लोकांमुळेच आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे फॅक्टर्स प्रेझेंट आहेत त्यामुळेच मानवाचं अस्तित्व आहे. हेन्स वी शूड केअर फॉर दीज फॅक्टर्स. आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या फॅक्टर्सचा, सगळ्या घटकांचा, बायोटिक असो किंवा एबॉयोटिक फॅक्टर्स असो, आपण या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण जर निसर्ग नसेल तर मानवाचं अस्तित्व शून्य आहे. सो नेक्स्ट थिंक. इफ फॉलन फोलिएज म्हणजे झाडाचा बुंधा. ओके, झाडाचा बुंधा इन फॉरेस्ट, डेड ट्रीज अँड कार्केसेस इन अँड अराउंड विलेजेस हॅड नॉट बीन डिकम्पोज्ड फॉर इयर्स. म्हणजे झाडाचा पडलेला बुंदा किंवा जो कचरा असेल तो जर डिकम्पोज नाही झाला तर मग काय होईल. तो जर डिकम्पोज नाही झाला तर मग अशा काही गोष्टींची संख्या खूप वाढेल जे की म्हणजे खूप कचरा निर्माण होईल आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि डिकम्पोजिशन प्रोसेसमुळेच हा सगळा कचरा होत नाही. कारण डिकम्पोजिशन होत असल्यामुळे झाडाचा बुंदा डिकम्पोज होतो, म्हणजे तो राहत नाही असं जमिनीवरती. डिकम्पोजिशन व्हायला खूप कालावधी लागतो, बट तरी पण ते जे अनवॉन्टेड गार्बेज आहे ते डिकम्पोज होतं. आणि जर ते डिकम्पोज नाही झालं तर मग सगळीकडे कचरा होईल, सगळीकडे घाण होईल आणि त्या घाणीमुळे अनेक रोग पसरतील. मग त्या तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. म्हणजे हे सगळं पूर्ण एन्व्हायरमेंटचा बॅलन्स बिघडणार आहे. त्याच्यामुळे डिकम्पोजिशन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिओ जीवस्य जीवनम. आता जिओ जीवस्य जीवनम हे एक संस्कृत श्लोक आहे. मग ते काय म्हणतं की जिओ म्हणजे जगा, जीवस्य जीवनम म्हणजे जगा आणि इतरांना पण जगू द्या. म्हणजे जसं की हे जे सगळे फूड चेन्स आहेत, आता आपण एक फूड चेनचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तर हे सगळे फूड चेन्स आहेत किंवा जे इकोसिस्टीम आहेत हे सगळं निसर्गाच्या नियमांवरती आधारलेलं आहे. सो मग जे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये जे इंटरॅक्शन होत आहे तर हे पण निसर्गाच्या नियमांवरतीच आधारलेलं आहे. मग याचा अर्थ निसर्गाच्या नियमांमध्ये आपण हस्तक्षेप नाही करायला पाहिजे, आपण पण जगायला पाहिजे आणि इतरांना पण जगू द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅन यू रिकॉल विच आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन फूड चेन. फूड चेनमध्ये कोणते कोणते ट्रॉपिक लेवल्स असतात तर आपण पाहिलं होतं की अशा प्रकारचं एक ट्रॉपिक लेवलसाठी आपण एक असं ट्रायंगल करतो. इथे खाली असतात प्रोड्युसर्स. ओके, त्याच्यानंतर इथे असतात प्रायमरी कन्झ्युमर्स. त्याच्यानंतर या ठिकाणी असतात या पॅचमध्ये असतात सेकंडरी कन्झ्युमर्स. त्याच्यानंतर वरती असणार आहेत टर्शियरी कन्झ्युमर्स आणि सगळ्यात वरती ह्याच्यामध्ये असणार आहेत ॲपेक्स कन्झ्युमर्स. ओके, तर अशा प्रकारे आपण टॉपिक लेवलचा जो चार्ट आहे किंवा जे टॉपिक लेवलची चेन आहे ते आपण अशा प्रकारे बनवतो. मग नेक्स्ट आहे व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. तुम्ही एनर्जी पिरॅमिड पण लास्ट इयरला पाहिलेलं आहे. मग एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय तर आता जेव्हा इंटरॅक्शन्स होत असतात बायोटिक टू एबायोटिक फॅक्टर्समध्ये तर मग या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होत असते. म्हणजे आता प्लांट्सवरती कोण जगतात हर्बिओरस, मग प्लांट्समधली एनर्जी पण कोणामध्ये जाणार हर्बिओरसमध्ये. हर्बिओरसवर कोण जगणार कार्निओरस, मग ती एनर्जी कार्निओरसमध्ये ट्रान्सफर होणार. मग कार्निओरसवरती कोण जगणार जे ॲपेक्स आहेत, ॲपेक्स कन्झ्युमर्स आहेत तर ते जगणार. मग ती एनर्जी त्यांच्यामध्ये ट्रान्सफर होणार. मग ही एनर्जी जेव्हा ट्रान्सफर होत असते तर ही एनर्जी कशाप्रकारे ट्रान्सफर होते म्हणजे ती पण थोडी काहीतरी एनर्जी ठेवत असतील ना. तर प्लांट्सची सगळीच एनर्जी नाही जाणार हर्बिओरसमध्ये, काही एनर्जी त्यांच्यामध्ये पण राहत असेल. मग नेमकी ही एनर्जी कशी काय ट्रॅव्हल होते हे दाखवण्याचा, हे रिप्रेझेंट करण्याचा एक पिरॅमिड असतो ज्याला की आपण एनर्जी पिरॅमिड म्हणतो. सो नेक्स्ट आहे अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन अ ट्री फीड अपॉन द फिशेस इन नियर बाय पाउंड. वेदर दिस बर्ड इज पार्ट ऑफ बोथ दॅट इज ट्री ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टीम. म्हणजे एक बर्ड आहे जे की झाडावरती राहतं आणि झाडावरती राहिल्यानंतर त्याच्या झाडाच्या खाली एखादं पॉन्ड असेल, एखादं डबकं असेल ज्याच्यामधले फिश ते खातं. तर मग ते जे बर्ड आहे तर ते म्हणजे म्हणजे जी टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे त्याचा पण पार्ट होईल आणि एक्वेटिक इकोसिस्टीम दोघांचा पण पार्ट होईल का असं आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जर ते त्या फिशेसवरती जगत आहे तर ते कन्झ्युमर झाले. ओके, म्हणजे या ठिकाणी ते जे बर्ड आहे तर ते पॉन्डमध्ये जे फिश आहेत त्यांचं पॉप्युलेशन वाढू नये यासाठी ते मदत करतं आहे. आणि त्याचबरोबर ते झाडावरती राहते. ओके, म्हणजे त्याचं राहणं कुठे आहे झाडावरती आणि तो जगतो आहे कोणावरती तर पॉन्ड्समधल्या फिशवरती. म्हणजे याचा अर्थ ते दोन्ही पण इकोसिस्टीममध्ये त्याचा समावेश येऊ शकतो. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे जो की आपल्याला फिल करायचा आहे. सो या ठिकाणी आपण हा चार्ट पाहूया आणि तुम्हाला फिल केलेला चार्ट परत एकदा पाहायला मिळेलच. सो फर्स्ट आहे या ठिकाणी एबायोटिक कंपोनंट्स, त्याच्यामुळे इथे येणार आहे बायोटिक कंपोनंट्स. 1 मिनिट. हां, इथे येणार आहे बायोटिक. ॲक्च्युली लिहिता येत नाही आहे बट तुम्हाला लिहिलेला चार्ट नंतर पाहायला मिळेलच, मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवेन. सो या ठिकाणी येणार आहे बायोटिक कंपोनंट्स. आता इथे आहे फिजिकल फॅक्टर.
फिजिकल म्हणजे इथे काय येणार आहे, अर्थातच केमिकल फॅक्टर. सो इथे केमिकल फॅक्टर. ओके, इथे फिजिकल आहे तिथे काय येणार आहे, केमिकल फॅक्टर येणार आहे. इथे आहे ॲटोट्रॉफिक. ओके, आपण एकदा हा चार्ट कंप्लीट करूया आणि मग आपण हा चार्ट कंप्लीट करूया. सो फिजिकल फॅक्टर्समध्ये काय आहे, एअर आहे, वॉटर आहे, वेपर आहे, मिनरल्स आहे, सॉईल आहे, सनलाईट. मग केमिकल फॅक्टर्समध्ये काय येतात, न्यूट्रिएंट्स येतील, मिनरल्स येतील. ओके, न्यूट्रिएंट्स येतील, मिनरल्स येतील. त्याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता केमिकल फॅक्टर्समध्ये 2 पार्ट पडतात, एक तर इनऑर्गॅनिक आणि एक दुसरा आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक. ओके ओके, आता इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतं. इनऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नसतं. मग इनऑर्गॅनिक कोणते कोणते आहेत, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम. ऑर्गॅनिकमध्ये काय येणार आहे, प्रोटीन येणार आहे, कार्बोहायड्रेट येणार आहे, फॅट्स येणार आहे. ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतं ते सगळे ऑर्गॅनिकमध्ये येणार. नेक्स्ट आहे इथे येणार होतं बायोटिक कंपोनंट्स. इथे आहे बायोटिक कंपोनंट्स. ओके, त्याच्यानंतर इथे आहे ऑटोट्रॉफिक. बायोटिक कंपोनंट्समध्ये 2 येतात, एक ऑटोट्रॉफिक आणि एक हेटेरोट्रॉफिक. सो इथे येणार आहे हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेटेरोट्रॉफिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. सो स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करतात, प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे काय, प्लांट्स. ओके, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते काय, प्रोड्युसर्स. प्रोड्युसर म्हणजे काय, प्लांट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेटेरोट्रॉफिकमध्ये काय आहे, ॲनिमल्स आणि डिकम्पोजर्स. ॲनिमल्स काय असतात, कन्झ्युमर्स असतात. ओके, मी इथे फक्त सी लिहिते. आणि डिकम्पोजर्स कोण असतात, मायक्रोब्स असतात किंवा बॅक्टेरियाज तुम्ही लिहू शकता किंवा फंगाय वगैरे लिहू शकता. ओके, त्यानंतर पुढे पाहूया आपण. ॲक्च्युली या ठिकाणी कन्झ्युमर इथे पाहिजे होतं, ॲनिमल्स खाली पाहिजे होतं, बट आपण खाली कन्झ्युमर्स लिहूया कारण ही एक वेगळी साखळी होती, खालची वेगळी साखळी आहे, बट आपण इथेच कन्झ्युमर्स लिहूया. त्याच्यानंतर आता इथे ॲनिमल्समध्ये 3 म्हणजे कन्झ्युमर्समध्ये 3 पार्ट्स पडतात, जसे की टर्शरी कन्झ्युमर ऑलरेडी दिलेलं आहे. मग पहिलं काय असतं, प्रायमरी कन्झ्युमर, दुसरं सेकंडरी कन्झ्युमर आणि तिसरं टर्शियरी कन्झ्युमर. ओके, अजून एक पार्ट ह्याच्यामध्ये येतो अपेक्स कन्झ्युमर, बट तो नाही दिला, सो आपण नको लिहायला. तर अशा पद्धतीने हा चार्ट आपण फिल केला आहे. आता तो चार्ट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सो तुम्ही चार्ट फिल केला असेलच. आता त्याच्यानंतर पुढे आहे पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल. पॅडी म्हणजे काय, ती तांदळाची शेती. ओके, तांदूळची शेती. तर मग पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये तांदळाची शेती केली जाते कारण त्या ठिकाणी पाणी खूप असतं. पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे तिथे शेती केली जाते तांदळाची, कारण तांदळाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉफर्स. आणि पॅडी फील्ड्सवरती कोण जगतं, ग्रासहॉफर्स. म्हणजे पॅडी फील्ड्स कोणाचं अन्न आहे, ग्रासहॉफर्सचं. मग ज्या ठिकाणी पॅडी फील्ड्स आहेत त्या ठिकाणी ग्रासहॉफर्स आढळणार. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन दी मड ऑफ पॅडी फील्ड्स. आता त्या ठिकाणी फ्रॉग्स का आढळतात, तर आपल्याला माहिती आहे ग्रासहॉफरला कोण खातं, फ्रॉग्स खातं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फ्रॉग्स पण आढळतात. सो नेक्स्ट आहे टू फीड अपॉन ग्रासहॉफर्स अँड ओके, सो फ्रॉग्स कशासाठी आढळतात, ग्रासहॉफर त्याचं अन्न आहे म्हणून. अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आता स्नेक्स कोणाला खातात, फ्रॉग्सला खातात. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा कोण आहे, इथे पॅडी फील्ड आहे. पॅडी फील्डवरती कोण जगत असतं, ग्रासहॉफर जगत असतं. ग्रासहॉफरवर कोण जगत असतं, फ्रॉग जगत असतं. फ्रॉग्सवरती जगत असतात स्नेक. सो अशा प्रकारे ही एक फूड चेन आहे. ओके, सो त्याच्यानंतर खाली विचारलेलं आहे हावेवर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन. म्हणजे जर फ्रॉगचं पॉप्युलेशन जर कमी झालं, म्हणजे फ्रॉग्सची जर संख्या कमी झाली, अचानक जर फ्रॉग्सची संख्या कमी झाली तर मग काय होईल. आता जर व्हॉट विल बी इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप्स. मग पॅडी क्रॉप्सवर याचा काय परिणाम होईल, जर फ्रॉग्सची संख्या कमी झाली तर हे जे ग्रासहॉफर्स आहेत त्यांची संख्या वाढतील. आता ग्रासहॉफर्सची संख्या जर वाढली तर या ठिकाणी पॅडी क्रॉप्सची संख्या कमी होईल, कारण ग्रासहॉफर्स कुठे जगत आहेत, पॅडी फील्डवरती जगत आहेत, त्याच्यामुळे यांची संख्या काय होईल, कमी होईल. पॉप्युलेशन विल बी डिक्रीज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. कोणाची संख्या कमी होईल आणि कोणाची संख्या जास्त होईल. जर फ्रॉक्सची संख्या कमी झाली तर, जर फ्रॉक्सची संख्या कमी झाली तर फ्रॉगवर जगणारे पण कमी होतील, म्हणजेच कोण आहे स्नेकची संख्या पण कमी होईल. आणि ग्रास ऑफर्सची संख्या वाढेल, कारण ग्रास ऑफर्सला कोणी खायलाच नाही राहिलं, मग त्याची संख्या वाढेल. त्याचबरोबर पॅडीफिल्डची संख्या कमी होईल, कारण ग्रास ऑफर जर वाढले तर ते हे सगळं पॅडीफिल्ड खाऊन टाकतील, त्याच्यामुळे याची संख्या कमी होईल. हे जे ग्रास ऑफर आहे त्याची संख्या वाढेल. फ्रॉकची संख्या जर कमी झाली तर स्नेकची संख्या पण कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टीम. मग या सगळ्यांचा इकोसिस्टीमवरती काय परिणाम होईल, तर आता इकोसिस्टीमवर काय परिणाम होईल म्हणजे या ठिकाणी जर फ्रॉक्सची संख्या कमी झाली तर मग त्या ठिकाणी इकोसिस्टीम बॅलन्स्ड राहील का, नाही राहणार, इकोसिस्टीम अनबॅलन्स होणार. म्हणजेच या ठिकाणी फ्रॉगवरती जगणारे जे इकोसिस्टीममधले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची संख्या कमी होईल आणि फ्रॉग्स जे खातात त्यांची संख्या वाढेल. ओके, तर अशा प्रकारे इकोसिस्टीममध्ये बॅलन्स राहणार नाही, यांचं पॉप्युलेशन वाढेल, यांचं खूप कमी होईल किंवा हे नष्ट होण्याच्या मार्गावरती येतील, हे पण नष्ट होण्याच्या मार्गावर येतील. तर अशा प्रकारे इकोसिस्टीममध्ये बॅलन्स राहणार नाही. सो नेक्स्ट आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपल्या सभोवताली जे काय आहे ते सगळं एन्व्हायरमेंट आहे. ओके, पण एन्व्हायरमेंटची ॲक्च्युअल डेफिनेशन आपल्याला खाली पाहायची आहे खालच्या पॅराग्राफमध्ये. व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट, आणि एन्व्हायरमेंटमध्ये नेमका कशाचा समावेश असतो, तर एन्व्हायरमेंटमध्ये अनेक केमिकल फॅक्टर्स असतात, फिजिकल फॅक्टर्स असतात, त्याचबरोबर नॅचरल फॅक्टर्स असतात किंवा बायोटिक कंपोनंट्स असतात, एबॉयोटिक कंपोनंट असतात, हे सगळं काही एन्व्हायरमेंटमध्ये येतं. सो रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यांच्यामधलं रिलेशनशिप. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. एन्व्हायरमेंट ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, कारण आपल्या आजूबाजूला जे काय आहे ते सगळे एन्व्हायरमेंट आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिवली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजे फिजिकल फॅक्टर्स आहेत आपल्या भोवताली, केमिकल फॅक्टर्स आहेत, बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी वे, पॉसिबल वे. एनी पॉसिबल वे म्हणजे कुठल्याही शक्यता मार्गाने जेव्हा फिजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स, बायोलॉजिकल फॅक्टर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करतात, तर या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. ओके, सो इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज दी कंडिशन इन सराउंडिंग. मग थोडक्यात काय, या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर थोडक्यात काय आहे, तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपल्या आजूभोवती आपल्या सराउंडिंगमध्ये आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे दॅट इज एन्व्हायरमेंट. सो इट इन्क्ल्यूड्स मेनी बायोटिक, एबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. मग आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये अनेक बायोटिक फॅक्टर्स आहेत. बायोटिक म्हणजे काय, जे जिवंत आहेत. एबायोटिक म्हणजे काय, ऑक्सिजन, सॉईल, सनलाईट वगैरे वगैरे. नॅचरल फॅक्टर्स आहेत आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत. सो देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचे 2 प्रकार आहेत, एक तर नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. सो नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय येणार, जे सगळं नॅचरल आहे म्हणजे जे निसर्गता आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, आपण निसर्गता आहोत ना. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, आपले सगळं ॲटमॉस्फिअर आहे, पाणी आहे, जमीन आहे, हे सगळं नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. आणि जे मानवाने तयार केलेलं आहे तर ते येणार आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, सो आता आपण पाहणार आहोत रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम, की एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यांच्यामध्ये नेमका संबंध कसा आहे, रिलेशनशिप कसा आहे. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय असतं, जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे एअर असतं, ॲटमॉस्फिअर आहे, वॉटर आहे, लँड आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. सो कंटिन्यूज इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स. मग याच बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये बायोटिक म्हणजे जे लिव्हिंग आहेत ते, जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि एबायोटिक म्हणजे की जे एअर, ॲटमॉस्फिअर वगैरे आहे तर ते. सो या दोघांमध्ये बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये नेहमीच इंटरॅक्शन्स घडून येत असतात. सो देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत तर त्या खूप गरजेचे आहेत, कारण त्यातूनच पुढे इकोसिस्टीम फॉर्म होते. सो आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मग आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट जे आहे तर ते देखील या नॅचरल एन्व्हायरमेंटवरती, म्हणजेच जे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये असणारे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांच्यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परिणाम हे करतच असतं. सो बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. मग एन्व्हायरमेंटमध्ये 2 एक बेसिक फॅक्टर्स आहेत, जसे की बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स. The science that deals with the study of interactions between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. मग
असं एक शास्त्र आहे, असं शास्त्र की जे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्समध्ये जे इंटरॅक्शन्स होतात त्याचा अभ्यास करतं, तर त्या शास्त्राला आपण काय म्हणतो, इकोलॉजी असं म्हणतो. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये सतत इंटरॅक्शन्स होत असतात आणि मग त्या इंटरॅक्शन्सचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण म्हणतो इकोलॉजी. सो बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आणि इकोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी जे एक बेसिक युनिट आहे त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. ओके. सो एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. आणि आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये अनेक प्रकारचे इकोसिस्टीम आहेत, जसे की ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, यांसारख्या अनेक इकोसिस्टीम्स आहेत. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. आणि आधीच्या काही क्लासेसमध्ये आपण या सगळ्या इकोसिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. सो अ स्मॉल पॉन्ड इज ॲन इकोसिस्टीम वेअर ॲज द अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम. एक छोटंसं तळं जर आपण घेतलं किंवा एक छोटंसं पॉन्ड जर आपण घेतलं तर ती पण एक इकोसिस्टीमच आहे, कारण त्या पॉन्डमध्ये पण अनेक प्रकारचे फिशेस असतात, ते फिश खाण्यासाठी येणारे बर्ड्स असतात, त्याचबरोबर फ्रॉग्स असतात. तर हे सगळं काही त्या छोट्याशा तळ्यामध्ये असतं. म्हणजे ते तळं पण एक प्रकारचं इकोसिस्टीमच आहे. आणि आपली जी पृथ्वी आहे ती सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे, कारण सगळ्या प्रकारचे इकोसिस्टीम पृथ्वीमध्ये आहेत. इन ब्रीफ, म्हणजे थोडक्यात, बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग अ definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. म्हणजे थोडक्यात इकोसिस्टीम म्हणजे काय, तर बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स, म्हणजे आपल्या पृथ्वीवरती बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच जे बायोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि एबायोटिकमध्ये एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड वगैरे आहे, तर हे सगळेजण एक स्पेसिफिक एरिया आपल्या पृथ्वीवरचा कव्हर करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं इंटरॅक्शन्स घडून येत असतं. तर त्यालाच आपण या सगळ्याला पकडून सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे काय असणार आहे, इकोसिस्टीम असणार आहे. कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवू शकता का, की विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या कुठल्या सायकल्स घडून येत असतात आणि व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. कुठल्या कुठल्या सायकल घडून येत असतात. वॉटर सायकल घडून येते, त्याच्यामुळे पाऊस पडतो. जर वॉटर सायकल नसती तर पाऊसच नसता पडला, मग आपण पण नसतो. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन सायकल असते, नायट्रोजन सायकल असते, कार्बन सायकल असते. आणि या सगळ्या सायकल्सबद्दल आपण लास्ट इयरला अभ्यास केलेला आहे. आता सपोज की जर कार्बन सायकल नसते तर काय झालं असतं, त्याचबरोबर जर ऑक्सिजन सायकल नसते तर काय झालं असतं. म्हणजे या सगळ्या ज्या सायकल्स आहेत तर त्यांचा एन्व्हायरमेंटमध्ये एक बॅलन्स राहावा, एक प्रॉपर एन्व्हायरमेंटल बॅलन्स कंटिन्यू राहावा, यासाठी या सगळ्या सायकल्सची खूप आवश्यकता असते. त्यानंतर पुढे आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन्ड थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅशियस सायकल्स लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. सो एन्व्हायरमेंटचा बॅलन्स व्यवस्थित राहण्यासाठी, एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी या सगळ्या सायकल्सची आवश्यकता आहे. मग कुठल्या कुठल्या सायकल्स आहेत, वॉटर सायकल आहे, कार्बन सायकल आहे, गॅशियस सायकल आहे, जसं की नायट्रोजन सायकल त्याच्यामध्ये येतं, ऑक्सिजन सायकल येतं. तर या सगळ्या सायकल्स आपल्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी गरजेच्या आहेत. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीममध्ये ज्या फूड चेन्स आहेत तर या सगळ्या फूड चेन्ससुद्धा एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन करत असतं, कारण फूड चेन्समध्ये प्रत्येक घटक हा खूप इम्पॉर्टंट असतो, मग तो एबायोटिक असो किंवा बायोटिक असो. मग त्याच्यामुळे या सगळ्या फूड चेन्समुळे पण एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवलं जातं किंवा एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवला जातो. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाऊट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजे माणसाचं अस्तित्व हे शक्यच नाही आहे जर निसर्गाचं अस्तित्व नसेल तर, कारण माणूस पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहे. म्हणजे निसर्ग सगळं काय आहे, माणूस त्याच्यासमोर काहीच नाही आहे, कारण जर निसर्ग नसेल तर मानवाचं अस्तित्वच राहणार नाही. सो हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमॅन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाऊट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. मग याचा अर्थ मानवाची ही एक मूलभूत रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक जबाबदारी आहे की मानवाने निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे, त्याचं बॅलन्स आपण बिघडवलं नाही पाहिजे, निसर्गाला नेहमी आपण निसर्गाच्या समतोलामध्ये आपण हस्तक्षेप नाही केला पाहिजे. म्हणजे ही एक मानवाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण मानव बुद्धिमान प्राणी आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं करायचं. परंतु मानवाने जे काही आता प्रगतीच्या मार्गामध्ये म्हणजे प्रगती करणं तर आवश्यक आहेच, पण निसर्गाला धरून प्रगती करायला पाहिजे, निसर्गाचा बॅलन्स ठेवून प्रगती केली पाहिजे. मग त्याच्यासाठी मानवाचं एक्झिस्टंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मानवाचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, पण मानवाचं अस्तित्व हे टोटली डिपेंड आहे नेचरच्या अस्तित्वावर, आणि जर नेचरच नसेल तर माणूस पण नसणार आहे. सो इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज अन ancestor प्रॉपर्टी फ्रॉम अवर ancestors.
म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याला हे जे अर्थ मिळालेलं आहे किंवा ही जी पृथ्वी माता आपल्याला मिळालेली आहे तर ती काही आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी नाही आहे, तर हे आपल्याला मिळालेलं आहे आपल्या फ्युचर जनरेशनसाठी, म्हणजे आपल्या पुढच्या जनरेशनसाठी आपण हे चांगलं ठेवलं पाहिजे. आपल्या फ्युचर जनरेशनसाठी आपण हे सगळं जे एन्व्हायरमेंट आहे तर ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण ही आपली पूर्वजांची प्रॉपर्टी नाही आहे. पूर्वजांची प्रॉपर्टी म्हणून आपल्याला हे मिळालेलं नाही आहे. सो हेन्स वी शूड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवरसेल्फ्स अँड फॉर अवर फ्युचर जनरेशन. त्याच्यामुळे आपण आपलं जे सराउंडिंग आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे किंवा पृथ्वी माता आहे तर तिचं आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे. तिचं कन्झर्वेशन करायला आपण विसरलं नाही पाहिजे, म्हणजे त्याचं कन्झर्वेशन केलं पाहिजे, कारण ते आपल्यासाठीही गरजेचं आहे आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी पण गरजेचं आहे. सो इन दिस वे या चॅप्टरमधले पहिले 2 टॉपिक्स आपण कवर केलेले आहेत, इकोसिस्टीम अ रिव्ह्यू आणि रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. सो इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल कवर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.